अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ यांच्या काळात एक तरुण राहत असे. त्याचं नाव लोकांना फारसं माहीत नव्हतं, कारण तो कधीच बोलत नसे. तो जन्मतः मूक नव्हता. बालपणी तो इतर मुलांसारखा बोलायचा, हसायचा. पण एका अपघातानंतर एक मोठा मानसिक धक्का त्याने हळूहळू बोलणं बंद केलं नाहीत. गावकरी म्हणायचे त्याचा आवाजच हरवला आहे. पण खरी गोष्ट वेगळी होती. त्याचा आवाज हरवला नव्हता, त्याने स्वतःच तो आत बंद केला होता. तो तरुण दररोज अक्कलकोटच्या मठात जायचा. लोक भक्तीने आरती करत, नामस्मरण करत, पण तो मात्र एका कोपऱ्यात बसून फक्त पाहत राहायचा. कधीकधी त्याच्या डोळ्यात खूप काही असायचं, प्रश्न, वेदना आणि एक विचित्र शांतता. लोक त्याच्याकडे सहानुभूतीने पाहायचे, पण कोणी त्याला समजून घेत नव्हतं. एक दिवस संध्याकाळी मठात खूप शांतता होती. वारा थोडा थांबलेला, दिवे मंद उजळलेले. तो तरुण नेहमीप्रमाणे बसला होता. तेवढ्यात स्वामी समर्थ अचानक त्या दिशेने आले जिथे तो बसला होता. कोणी काही बोललं नाही, सगळं थांबल्यासारखं झालं. स्वामी त्याच्यासमोर उभे राहिले. स्वामी म्हणाले नाहीत, पण त्यांच्या नजरेत एक प्रश्न होता. तू स्वतःला खाली पाहत राहिला. त्याच्या हातात थरथर होती. तेवढ्यात स्वामी हलक्या आवाजात म्हणाले, तुझा आवाज बाहेर नाही गेला, तो तुझ्या भीतीत अडकला आहे. त्या क्षणी तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या मनात एक प्रचंड लढाई सुरू झाली. मी बोलू शकत नाही, लोक मला समजणार नाहीत, मी पुन्हा दुखावला जाईन. पण त्याच वेळी एक दुसरा आवाज होता, खूप जुना, हरवलेला. मी पुन्हा बोलू शकतो. स्वामी पुढे आले. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तो फक्त साधा स्पर्श नव्हता, जणू काही त्याच्या आत साचलेला अंधार हलू लागला. त्याच्या छातीत काहीतरी हललं, श्वास खोल झाला. तो तरुण थरथरत उभा राहिला. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडायला संघर्ष करत होते. आणि मग अचानक मी. संपूर्ण मठ शांत झाला. तो पुन्हा प्रयत्न करत म्हणाला, मी बोलू शकतो. पण तो ओरडला नाही, रडला नाही. तो फक्त थांबला, कारण त्याला पहिल्यांदा जाणवलं की आवाज बाहेर नाही, आत आहे. स्वामी शांतपणे म्हणाले, तू कधीच मूक नव्हतास, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं विसरलास. त्या दिवसानंतर तो तरुण वेगळाच झाला. तो मोठमोठ्या सभा घेत नसे, तो लोकांना उपदेश देत नसे, पण तो एकच गोष्ट सांगायचा, आवाज हरवत नाही, तो फक्त आपण दाबून ठेवतो. भीतीमुळे आपण स्वतःला बंद करतो,